गुंजमध्ये पुन्हा एकदा रोड रॉबेरी, चालकाला दोरीने बांधून फेकले नाल्यात। पोलिसांचा दरोडेखोरांवरचा वचक संपला। महागाव तालुका चोर दरोडेखोरांच्या हिट लिस्टवर आला आहे। गुंज खडका रस्त्यावर रोड रॉबेरीची घटना सकाळी उघडकीस आली। शुक्रवारी मध्यरात्री गुंज खडका रस्त्यावर पायरिका देवीच्या मंदिराजवळ अज्ञात लुटारूंनी धाडसी रोड रॉबरी केली। वाटमारी करणाऱ्या लुटारूंनी एका बुलेरो चालकास अडवून बेदम मारहाण केली। त्यानंतर त्याला दोरीने बांधून बाजूच्या नाल्यात फेकल्यानंतर लुटारू वाहन घेऊन पसार झाले। दोरीने बांधून असलेल्या अवस्थेत एक इसम नाल्यात विवळत असल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर गुंज येथे एकच खळबळ उडाली। सय्यद रफिक सय्यद अली राहणार आदिलाबाद असे वाहन चालकाचे नाव आहे। ते बुलेरो पिकअप TS01UC 6262 या वाहनामध्ये मासोळी घेऊन निर्मलच्या दिशेने निघाले होते। पुसद गुंज माहूर रस्त्यावर असलेल्या गुंज पायरिका माता मंदिराच्या समोर 3-4 अज्ञात व्यक्तींनी शस्त्राच्या धाकावर वाहन अडविले। वाहन चालक व कंडक्टर अशा दोघांना मारहाण करून वाहन पळवून नेण्यात आले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। या प्रकरणी वाहन चालक यांच्या फिर्यादवरून अज्ञात 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महागाव तालुक्यात चोरी दरोडे वाढले असून तालुका चोरट्यांच्या हिट लिस्टवर आल्याचे दिसून येत आहे। हे चोरटे पोलिसांना मात्र सतत गुणगारा देत आहे। गुंज येथे पुसद माहूर रोडवर गुन्हेगारीने अक्षरशः थैमान घातले आहे। 1.5 महिन्यापूर्वी गुंज येथे तलवारीच्या धाकावर दरोडा टाकून शेतातील 30 बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणाचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही। आता दरोडेखोरी यांच्यावर पोलिसांचा वचक संपल्यात जमा आहे। शेतात वास्तव्यास राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत निर्माण आली आहे। काही दिवस अगोदर महागाव तालुक्यातील चिल्ली येथे सुद्धा दरोडा पडला होता। याचा तपास सुरू असतानाच आता गुंजमध्ये थेट वाहन चालकाला थांबवून त्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली। यापूर्वीचे असे अनेक गुन्हे तपासात आहेत, त्यात पोलिसांना अजूनही यश आले नाही। वाटमारी करून वाहन पळवून नेल्याच्या घटनेची माहिती मिळताच तपास वेगाने सुरू केला आहे। अज्ञात आरोपी वाहन घेऊन पळाल्यामुळे ते लवकरच सापडतील असे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे, परंतु पोलीस प्रशासनास दरोडेखोरांना पकडण्यात यश येणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे।